ദേശീയ അധ്യക്ഷൻ നിതിൻ നബീന്റെ കേരള സന്ദർശനം തുടരുകയാണ്. ഇന്ന് രണ്ടാം ദിവസമാണ്. കാലടി ശൃംഗേരി മഠത്തിൽ നിന്നാണ് അദ്ദേഹത്തിന്റെ സന്ദർശനം ഇന്ന് ആരംഭിക്കുന്നത്. അവിടെ അദ്ദേഹം ദർശനം നടത്തി പ്രസാദം വാങ്ങി നമസ്കരിക്കുന്ന ദൃശ്യങ്ങൾ പ്രേക്ഷകരിലേക്ക് ലൈവായി തന്നെ ജനം TV എത്തിക്കുകയാണ്. BJP സംസ്ഥാന അധ്യക്ഷൻ രാജീവ് ചന്ദ്രശേഖർ അടക്കമുള്ളവർ അദ്ദേഹത്തെ അനുഗമിക്കുന്നുണ്ട്. ഹ്രസ്വ സന്ദർശനമാണ് ശൃംഗേരിയിലേത്. ഇന്നലെ ഉച്ചയോടുകൂടിയാണ് അദ്ദേഹം കേരളത്തിലേക്ക് എത്തിയത്. നെടുമ്പാശ്ശേരിയിൽ വിമാനം ഇറങ്ങിയത്. വിമാനത്താവളത്തിൽ തന്നെ ഊഷ്മളമായ ആവേശജലമായ സ്വീകരണമാണ് അദ്ദേഹത്തിന് BJP പ്രവർത്തകർ ഒരുക്കിയിരുന്നത്. എന്തായാലും ഇന്ന് രാവിലെ അദ്ദേഹം ശൃംഗേരി മഠത്തിൽ എത്തി അദ്ദേഹത്തിന്റെ രണ്ടാം ദിവസം സന്ദർശനം ആരംഭിക്കുകയാണ്. രാഖി പാദപൂജ ആരംഭിച്ചിട്ടുണ്ട്. ആദിശങ്കരൻ്റെ പാദപൂജ നടത്തുന്നു എന്നാണ് ഈ സങ്കല്പം. അത് നിതിൻ നബീൻ പാദപൂജയിലേക്ക് കടന്നിരിക്കുകയാണ്. പുരോഹിതനും ഒപ്പമുണ്ട്. യോഗത്തിന്റെ ഒക്കെ തന്നെ അകമ്പടിയോടുകൂടി തന്നെയാണ് ഈ പാദപൂജ. महागणपते नमः शारदा देवी नमः प्रार्थयामि नमस्करोमि नमः शिवाभ्यां शुभे शोभने मुहूर्ते अद्य ब्रह्मणः द्वितीयगणाब्दे श्रीधराः कृतेवे वसन्तरे अष्टाविंशतमे कलियुगे प्रथमे पादे द्वितीये भागवते वर्धने वेदोः दक्षिणे पार्श्वे शताब्दे अस्मिन् वर्तमाने व्यावहारिके तपोआदिशक्तिसंवत्सराणां देवश्वासनां संवत्सरस्योत्तरायणे शिशिरऋतौ मकरमासे माघमासे कृष्णपक्षे षष्ट्यां शुभतिथौ स्थिरवासयुक्तायां शुभयोग शुभकरणां देवं विशेषयुक्तायां तृतीयां वर्तमानायां षष्ट्यां शुभौ सर्वेषाम् आस्तिकाश्विद्या सर्वेषाम् आस्तिकत्वानां क्षेमाधीनाम् अभिवृद्ध्यर्थं शङ्करभगवत्पादाचार्याणां परिपूर्णानुग्रहसिद्ध्यर्थं शङ्करभगवत्पादाचार्यस्य गुरवे सर्वलोकानां विशदे भवरोगिणां हृदये सर्वविद्यानां श्रीदक्षिणामूर्तये नमः. सद्गुरुचरणारविन्दाभ्यं नमः. ध्यायामि ध्यानं समर्पयामि गुरुचरणारविन्दाभ्यं नमः. आवाहयामि गुरुचरणारविन्दाभ्यं नमः. रत्नसिंहासनं समर्पयामि गुरुचरणारविन्दाभ्यं नमः. पादयोः पाद्यं समर्पयामि गुरुचरणारविन्दाभ्यं नमः. अर्घ्यं समर्पयामि गुरुचरणारविन्दाभ्यं नमः. आचमनीयं समर्पयामि गुरुचरणारविन्दाभ्यं नमः. स्नानं समर्पयामि स्नानानन्तरम् आचमनीयं समर्पयामि गुरुचरणारविन्दाभ्यं नमः. वस्त्रोत्तरीयं समर्पयामि गुरुचरणारविन्दाभ्यं नमः. उपवीत आभरणानि समर्पयामि गुरुचरणारविन्दाभ्यं नमः. दिव्यपरिमलगन्धान् धारयामि गुरुचरणारविन्दाभ्यं नमः. अक्षता समर्पयामि गुरुचरणारविन्दाभ्यं नमः. पुष्पाणि समर्पयामि पुष्पैः पूजयामि. ओम श्री शंकराचार्यवर्याय नमः. ओम ब्रह्मानंदप्रदायकाय नमः. ओम ज्ञानतिमिरादित्याय नमः. ओम सुज्ञानामतिचन्द्रमसे नमः. ओम अरुणाचलदृष्टात्रे नमः. ओम श्रीमते नमः. ओम बुद्धिप्रदायकाय नमः. ओम शिशोपदेशनिर्दाय नमः. ओम भक्ताभीष्टप्रदायकाय नमः. ओम सूक्ष्मतरसंज्ञाय नमः. ओम कार्याकार्यप्रबोधकाय नमः. ओम ज्ञानविज्ञानचकराय नमः. ओम शिष्यवृत्तापहारकाय नमः. ओम परिव्राजाशुमोदत्रे नमः. ओम सर्वतंत्र स्वतंत्र धिये नमः. ओम अद्वैत स्थापनाचार्याय नमः. ओम साक्षात् शंकर रूपधृते नमः. ओम संबंध स्थापनाचार्याय नमः. ओम त्रयीमार्ग प्रवर्तकाय नमः. ओम वेद वेदांत तत्त्वज्ञाय नमः. ओम दुर्वादिपथनाशाय नमः. ओम वैराग्यनिरताय नमः. ओम शान्ताय नमः. ओम संसार नवदायकाय नमः. ओम प्रसन्नवदनां भोजाय नमः. ओम प्रकाशाय नमः. ओम पुराणस्मृतिसारज्ञाय नमः. ओम नित्यप्रदाय नमः. ओम महते नमः. ओम शुचये नमः. ओम नित्यानन्दाय नमः. ओम निरानन्दाय नमः. ओम निस्संगाय नमः. ओम निर्मलात्मकाय नमः. ओम निर्ममाय नमः. ओम निरहंकाराय नमः. ओम विश्ववन्द्यपदाम्बुजाय नमः. ओम सत्त्वप्रधानाय नमः. ओम सद्भावाय नमः. ओम संख्यातीतगुणोज्ज्वलाय नमः. ओम अनघाय नमः. ओम सारस्वते नमः. ओम प्रिये नमः. ओम सारस्वतप्राय नमः. ओम सत्यात्मने नमः. ओम पुण्यशीलाय नमः. ओम सांख्ययोगचक्षणाय नमः.
ओम कपूराशये नमः ओम महादेवसे नमः ओम गुणत्रयविभागिने नमः ओम कविज्ञाय नमः ओम कालकर्मज्ञाय नमः ओम तमोगुणनिवारकाय नमः ओम भगवते नमः ओम भारतीक्षेत्रे नमः ओम शारदाभानुप्रतिलाय नमः ओम धर्माधर्मविभागाय नमः ओम लक्ष्मीवेदप्रदर्शकाय नमः ओम नागविद्याविज्ञाय नमः ओम योगिरत्नभास्कराय नमः ओम इन्द्रियज्ञानदे नमः ओम विज्ञानदेवते नमः ओम चिदानन्दाय नमः ओम चिन्मयात्मने नमः ओम मरकाय नमः ओम महाऋषिचन्द्राढ्याय नमः ओम क्षेत्राय नमः ओम क्षमाकराय नमः ओम भव्याय नमः ओम भद्रप्रदाय नमः ओम भूरिमये नमः ओम विश्वरत्नकाय नमः ओम सत्प्रकाशाय नमः ओम सदाधाराय नमः ओम विश्वबन्धवे नमः ओम शुभोदयाय नमः ओम विशालकीर्तये नमः ओम वागीशाय नमः ओम सर्वलोकहितोत्सुकाय नमः ओम कैलासयात्रा सम्प्राप्त चन्द्रमौळे पूजकाय नमः ओम काञ्चां श्रीचक्रराजकेन्द्रस्थापन दीक्षिताय नमः ओम श्रीचक्रापराटङ्कतोषाङ्गो नमः धर्मदोषाधिकल्पकाय नमः ओम चतुर्दिश जगन्नाथप्रतिष्ठात्रे नमः ओम महामते नमः ओम सत्यलोकक्षेत्रे नमः ओम सर्वदिग्विजयप्रभवे नमः ओम काशासमोपेताय नमः ओम स्वोद्धुर्विग्रहाय नमः ओम ज्ञानानन्दकाय नमः ओम गुरुपस्कराय नमः ओम गुरुकुण्डलाचार्याय नमः ओम भगवत्पादसुभगाय नमः ओम व्याससुदर्शनविदाय नमः ओम विश्वशृङ्गप्रेश्वराय नमः ओम सौन्दर्यनीतिरोस्तोत्रविदायकाय नमः ओम चतुष्षष्टिकलाविदाय नमः ओम ब्रह्मराक्षरोक्षाय नमः ओम श्रीमन्महाराष्ट्राय नमः ओम तोटकाचार्य संपूज्याय नमः ओम पद्मपादाचार्याय नमः ओम अस्तामयोगिक ब्रह्मज्ञानप्रदायकाय नमः ओम सुरेश्वराय सतीश संन्यासाय नमः ओम नृसिंहभक्ताय नमः ओम सततनिर्भयनं भूताय नमः ओम व्याख्यानसिंहासनाधीशाय नमः ओम जगत्पूज्याय नमः ओम जगद्गुरवे नमः ओम शङ्करभगवत्पादाचार्य स्वामिने नमः अष्टोत्तरशतनामपूजां समर्पयामि वनस्पतिसोत्तमः आश्रय सर्वदेवानां गुरुचरणारविन्दाभ्यां ज्ञापयामि ज्योतिषुक्लस्तदेशस्य देवानां सुतप्रिया प्रभाकरो महादेशाधिकोऽयं गुरुचरणारविन्दाभ्यां दीपं संदर्शयामि दीपानन्तरमाचमनिं समर्पयामि गुरुचरणारविन्दाभ्यां नानाविधफलानि महानैवेद्यं निवेदयामि मध्ये मध्ये स्वाधुतं समर्पयामि प्रदाविदानोऽसि आचमनिं समर्पयामि समस्तोपचाराः പര്യടനത്തിന് തുടക്കം കുറിക്കുന്നത് കാലടി ശ്രീ ശങ്കര മഠത്തിൽ നിന്നാണ്. അവിടെ ദർശനം നടത്തി ഗുരുചരണത്തിൽ ശങ്കരാചാര്യരുടെ മെതിയടികൾ സൂക്ഷിച്ചിരിക്കുന്ന ഇടത്ത് പുഷ്പാർച്ചന നടത്തി ദീപാരാധന നടത്തുന്ന ദൃശ്യങ്ങളാണ് ഇപ്പോൾ കണ്ടുകൊണ്ടിരിക്കുന്നത്. पुष्पं वेदात् पुष्पवान् प्रजावान् पशुमान् भवति चन्द्रावान् पुष्पं पुष्पवान् प्रजावान् पशुमान् भवति मन्त्रपुष्पाञ्जलिं समर्पयामि प्रार्थनां करिष्ये शृङ्गारूपेण मच्चित्तं भङ्गे कृतमबोध्यया किङ्करेयस्य रामाय शङ्कराचार्यमाश्रये प्रह्लादवरदो देवो यो नृसिंहपरोहरे नृसिंहोपासकं नित्यं तन्त्रसिंहगुरुं भजे श्रीसच्चिदानन्द शिवाभिनव्यनृसिंहभारतविधानिकीर्तान विद्यानिधे मन्त्रनिधे सदात्मनिष्ठान् जय मानवशम्भरूपान् सदा ज्ञाननिधनं विषयेभ्यः पराङ्मुखं नौमि शास्त्रेषु निष्णातं चन्द्रशेखरभारतीं विवेकिनं महाप्रज्ञं धैर्योधार्यक्षमानिधिं सदाभिनवपूर्वन्तं विद्यातीर्थगुरुं भजे विद्यानाज्ञानवेतीर्थं विद्यातीर्थं विवेकिनां सर्वेषां सुखदं तीर्थं भारतीतीर्थमाश्रये विद्याविनयसम्पन्नं वीतरागविवेकिनं वन्दे वेदान्ततत्त्वज्ञं चन्द्रशेखरभारतीं चरणारविन्दाभ्यां नमः मनोरथान् प्रार्थयामि नमस्करोमि अनया पूजया जगद्गुरुप्रीयताम् രണ്ട് ദിവസത്തെ കേരള സന്ദർശനത്തിനെത്തിയ BJP ദേശീയ അധ്യക്ഷൻ ശൃംഗേരി
ശ്രീ ശങ്കര മഠത്തിലാണ് ഇപ്പോഴുള്ളത്. तपश्चक्रवर्ती अनाद्यविच्छिन्न श्री शंकराचार्य परंपरा प्राप्त षड्दर्शन स्थापनाचार्य व्याख्यान सिंहासनाधीश्वर सकल विकलागमसारहृदय सांख्यत्रय प्रतिपादक वैदिक मार्ग प्रवर्तक सर्वतंत्र आविराजधाने विद्यानगर महाराजधाने शरणार्थ सिंहासन प्रतिष्ठापनाचार्य श्रीमद्राजाधिराज गुरु भूमंडलाचार्य ऋष्यशृंगवरवराधीश्वर तुंगभद्रातीरवासी श्रीमद्विद्याशंकर महाराधक श्रीमज्जगद्गुरु श्रीमदभिनव विद्यातीर्थ महास्वामी गुरु करकमल संजाता श्रीमज्जगद्गुरु श्री भारती तीर्थ महास्वामिनां सत्करकमल संजाता श्रीमज्जगद्गुरु श्री श्री विजयकर भारती महास्वामी विश्च अनुगृहीतोऽयं श्री शारदा चंद्रमौलेश्वर प्रसादः BJP ദേശീയ അധ്യക്ഷനായി ചുമതല ഏറ്റെടുത്ത ശേഷം ആദ്യ കേരള സന്ദർശനത്തിനെത്തിയ നിതിൻ നബീൻ അദ്ദേഹത്തിൻ്റെ സന്ദർശനത്തിന് രണ്ടാം ദിവസത്തിന് തുടക്കം കുറിക്കുന്നത് കാലടിയിലെ ശ്രീ ശങ്കര മഠത്തിൽ നിന്നാണ്, ശൃംഗേരി മഠത്തിൽ നിന്നാണ്. അവിടെ ശ്രീകോവിലൽ ദർശനം നടത്തി ശങ്കരാചാര്യരുടെ ബദിയടിയിൽ ഗുരുചരണത്തിൽ പൂജ ചെയ്ത് പുഷ്പാർച്ചന നടത്തി ദീപാരാധന നടത്തി മഠാധിപതികളിൽ നിന്ന് സന്യാസ ശ്രേഷ്ഠന്മാരിൽ നിന്ന് പ്രസാദവും ഷോളും സ്വീകരിച്ച് പുറത്തേക്ക് ഇറങ്ങുന്ന ദൃശ്യങ്ങളാണ് എന്ന് വേണം കരുതാൻ. രേഷ്മ, സന്ദർശനം പൂർത്തിയായി എന്ന് വേണം മനസ്സിലാക്കാൻ. ദൃശ്യങ്ങളിൽ നിന്ന് സംസ്ഥാന അധ്യക്ഷൻ രാജീവ് ചന്ദ്രശേഖറിനൊപ്പം നിതിൻ നബീൻ ശൃംഗേരി മഠത്തിൽ നിന്ന് പുറത്തേക്ക് ഇറങ്ങുകയാണോ? അവിടുത്തെ സന്ദർശനം പൂർത്തിയായോ? എന്താണ് ഏറ്റവും പുതിയ വിവരങ്ങൾ? ഏകദേശം അരമണിക്കൂർ സമയമാണ് BJP ദേശീയ അധ്യക്ഷൻ നിതിൻ നബീൻ ഈ ആദിശങ്കരന്റെ മണ്ണിൽ ചെലവഴിച്ചത്. ഈ ക്ഷേത്ര സമുച്ചയത്തിനുള്ളിൽ രണ്ട് പ്രധാനപ്പെട്ട വീടുകളാണ് ഉള്ളത്. ഒന്ന് ശാരദാംബ ക്ഷേത്രം, മറ്റൊന്ന് ആദിശങ്കരന്റെ ക്ഷേത്രം. ശാരദാംബ ക്ഷേത്രത്തിൽ ആദ്യം ദർശനം നടത്തിയ ശേഷമാണ് നിതിൻ നബീൻ രണ്ടാമത് ആദിശങ്കരന്റെ ക്ഷേത്രത്തിലേക്ക് വന്നത്. അവിടെ ജഗദ്ഗുരുവായ ആദിശങ്കരന്റെ പാതാരബിംബങ്ങളിൽ പൂജ ചെയ്ത ശേഷമാണ് അദ്ദേഹം മടങ്ങുന്നത്. സഹസ്രനാമത്തോടെയും മറ്റ് ശ്ലോകങ്ങളോടെയാണ് ചൊല്ലിക്കൊണ്ടാണ് ഈ പൂക്കൾ അർപ്പിച്ച് പ്രധാന വഴിപാട് ജഗദ്ഗുരുവിന് സമർപ്പിക്കപ്പെടുന്ന പ്രധാന വഴിപാടുകളിൽ ഒന്നാണ് പാദപൂജ. അത് പൂർത്തിയാക്കി അദ്ദേഹം പുരോഹിതരുടെ, അതായത് കർമ്മികളുടെ ഒക്കെ തന്നെ അനുഗ്രഹം ഏറ്റുവാങ്ങിയ ശേഷം ക്ഷേത്ര സമുച്ചയത്തിന് പുറത്തേക്ക് അദ്ദേഹം പോകുന്നത്. BJP സംസ്ഥാന അധ്യക്ഷൻ രാജീവ് ചന്ദ്രശേഖർ ഉൾപ്പെടെയുള്ള നേതാക്കന്മാർ അദ്ദേഹത്തെ അനുഗമിക്കുന്നുണ്ട്. അരമണിക്കൂർ സമയം, നേരത്തെ നിശ്ചയിച്ചിട്ടുള്ള സമയത്തേക്കാൾ കൂടുതൽ സമയം അദ്ദേഹം ആദിശങ്കരന്റെ ഈ മണ്ണിൽ, ആദിശങ്കരൻ ജനിച്ച ഈ ഭൂമിയിൽ ചെലവഴിച്ചു എന്നുള്ളതാണ്. ഈ അദ്ദേഹം പുറത്ത് ഇറങ്ങി. ഇനി ഉള്ളത് ആര്യാമ്പ സമാധി, അതായത് ആര്യാമ്പ എന്ന് പറയുന്നത് ജഗദ്ഗുരുവായ ദ്വിത ദർശനത്തിന്റെ ഉപജ്ഞാതാവായ ആദിശങ്കരന്റെ മാതാവായിട്ടുള്ള ആര്യാമ്പയുടെ സമാധി സ്ഥലമാണ്. ഒപ്പം തന്നെ ഇപ്പോൾ ശങ്കരാചാര്യരുടെ പ്രതിമയ്ക്ക് മുന്നിൽ അദ്ദേഹം നടത്തുന്ന ഒരു